महाभारतातल्या अनेक गोष्टींना रंजक वळण मिळालेलं आहे। त्यातल्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा असतील, जसं की पांडवांची स्वर्गयात्रा असेल, गांधारीने आयुष्यभर आपल्या डोळ्यांवर पट्टी का बांधली, अंधत्व का स्वीकारलं। त्याचप्रमाणे महाभारतामध्ये अजून एक महत्त्वाचं रहस्य दडलेलं होतं। एक असं रहस्य जे समजा लवकर समोर आलं असतं तर कदाचित महाभारताचं युद्ध एका वेगळ्या दिशेने गेलं असतं किंवा कदाचित महाभारत घडलं सुद्धा नसतं। तर काय होतं ते रहस्य, आणि ते रहस्य फक्त एका आईच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी दडलेलं होतं। ते समजा लवकर समोर आलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती। तर ती आई होती कुंती, आणि हे रहस्य फक्त 3च व्यक्तींना माहिती होतं। एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरं म्हणजे दुर्वासा ऋषी, आणि तिसरी म्हणजे माता कुंती। तर सगळ्यात शेवटी ते रहस्य कर्णाला माहिती झालं, कारण कर्ण हा कुंतीचा लग्न अगोदरचा मुलगा होता। मग कुंतीने हे रहस्य पांडवांपासून का लपवलं किंवा महाभारताचा शेवट याच्यामुळे वेगळा का झाला, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तर नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा बोध घेता येईल। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग कथेला सुरुवात करते। मंडळी, हे आपलं नवीन चॅनल आहे, याच्यावर तुम्हाला धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारचे सर्व व्हिडिओ माहिती पाहायला ऐकायला मिळेल, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्हाला ही कथा चांगल्या प्रकारे समजावी, ऐकताना देखील चांगली वाटावी, याच्यासाठी व्हिडिओचे सर्व भाग मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि त्यानुसार एक एक करून तुमच्या समोर मांडणार आहे, तेव्हा कथा लक्षपूर्वक ऐका। तर ही कथा सुरू होते हस्तिनापुरातून नाही, तर राजा कुंती भोज यांच्या राजवाड्यातून। कुंतीचं खरं नाव पृथा होतं। मग ही पृथा कुंती कशी झाली ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या कथेचं मूळ पात्र कुंती हेच आहे। तर बघा, राजा शूरसेन यांना एक सुंदर गोंडस अशी कन्या झाली। तिचं नाव त्यांनी आवडीने पृथा असं ठेवलं, पण काही कारणांमुळे पुढे जाऊन राजा शूरसेन यांनी आपली कन्या राजा कुंती भोज यांना दत्तक दिली। आणि तुम्ही जर जुन्या काळच्या धार्मिक कथा किंवा राजांच्या काळातल्या काही कथा ऐकल्या असतील, तर ते राजे काय करायचे, त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव हे त्यांच्या स्वतःच्या नावावरून ठेवायचे। तर राजा कुंती भोज यांनी आपल्या दत्तक कन्येचं नाव कुंती ठेवलं त्यांच्या नावावरून। तर कुंती ही पृथा कशी झाली ते तुम्हाला समजलं असेलच। तर ही जी कुंती होती ना, तर ती स्वभावाने अतिशय नम्र होती, संयमी होती, आणि तिला लहानपणापासूनच महर्षी ऋषीमुनी यांची सेवा करायला, त्यांच्या कथा ऐकायला फार आवडायचं। तर एके दिवशी काय झालं, राजा कुंती भोज यांच्या राजवाड्यामध्ये महान तपस्वी महर्षी दुर्वासा आले। तर भक्त हो, महर्षी दुर्वासा जितके महान होते तितक्याच त्यांच्या रागाच्याही कथा अत्यंत प्रसिद्ध होत्या। त्यांची सेवा करताना साधी एखादी म्हणजे छोटी मोठी जरी चूक झाली तरी ते क्षणामध्ये शाप देऊन मोकळे व्हायचे, अशी त्यांची महती होती, अशी त्यांची ख्याती होती। म्हणून राजवाड्यातील प्रत्येक जण त्यांची सेवा करायला फार घाबरायचा। पण कुंतीने कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारली। ती सकाळपासून रात्रीपर्यंत महर्षींची अगदी मनापासून सेवा करू लागली। तिने कधीही सेवेचा कंटाळा केला नाही, कधीही कोणत्या प्रकारची तक्रार केली नाही, आणि तिच्या सेवेमुळे महर्षी दुर्वासा अत्यंत प्रसन्न झाले। निरोप घेताना त्यांनी कुंतीला एक असा वर दिला ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाणार होतं। महर्षी म्हणाले, हे कन्या कुंती, मी तुला अत्यंत दिव्य असा मंत्र देत आहे। या मंत्राच्या प्रभावाने तू ज्या देवतेचं स्मरण करशील ती देवता तुझ्या समोर प्रकट होईल आणि तुला तिच्यासारखा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल। मंडळी, त्यावेळी कुंती अजून अविवाहित होती, तिचं काही लग्न झालं नव्हतं। तिला या मंत्राचं सामर्थ्य किती मोठं आहे याची साधी कल्पना सुद्धा नव्हती, आणि याच निरागस कुतूहलामुळे तिच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग घडला ज्याचं ओझं तिने आयुष्यभर मनात बाळगलं। तर महर्षी दुर्वासांनी दिलेला तो दिव्य मंत्र कुंतीच्या मनात सतत घोळत होता। ती विचार करू लागली, खरंच हा मंत्र इतका प्रभावशाली असेल का? त्यावेळी ती अजून लहान होती, आणि त्या वयात तिला त्या मंत्राचे परिणाम पुढे जाऊन काय होऊ शकतात, किंवा तिने तो मंत्र लगेच म्हटला तर काय होऊ शकतं याची काहीच कल्पना नव्हती। त्याच्यामुळे तिच्याकडून एक चूक घडली। एके दिवशी काय झालं, पहाटेची वेळ होती, पूर्व दिशेला सूर्य उगवत होता, संपूर्ण आकाश हे सोन्यासारख्या प्रकाशाने उजळून निघालेले होते।
कुंती राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती. तिने उगवत्या सूर्यदेवांकडे पाहिलं आणि कुतूहलापोटी महर्षी दुर्वासांनी दिलेला मंत्र उच्चारला. हा मंत्र पूर्ण होताच अचानक संपूर्ण वातावरण बदललं. तेजस्वी प्रकाश चारही दिशांना पसरला आणि त्या दिव्य प्रकाशातून साक्षात स्वतः सूर्यदेव प्रकट झाले. सूर्यदेवांना समोर पाहताच कुंती घाबरून गेली. तिचे हात थरथर कापू लागले. ती नम्रपणे म्हणाली, हे देवा, माझ्याकडून चूक झाली. मी फक्त हा मंत्र खरा आहे की खोटा हे पाहण्यासाठी त्याचा प्रयोग केला आणि म्हणूनच तो मंत्र मी फक्त बोलले म्हणून बघितला तो. कृपया तुम्ही परत जा. सूर्यदेव स्मितहास्य करत म्हणाले, हे कुंती, महर्षी दुर्वासांचा मंत्र कधीही व्यर्थ ठरत नाही. तू मला बोलवलंच आहे म्हणून मला वरदान पूर्णच करावं लागेल. हे ऐकताच कुंती अजून घाबरून गेली. ती म्हणाली, पण माझं अजून लग्न झालेलं नाही. समाज माझ्याबद्दल काय म्हणेल? माझ्या आई वडिलांची प्रतिष्ठा, त्यांचं काय होईल? पण भक्त हो, कुंतीच्या मनात अजून असंख्य प्रश्न होते, फक्त तिने ते विचारले नव्हते. तेव्हा सूर्यदेवांनी तिला धीर दिला. ते म्हणाले, हे कुंती, तू कोणतंही पाप करत नाहीस. हा सर्व दैवी संकल्पाचा एक भाग असणार आहे आणि या घटनेनंतर सुद्धा तुझं कौमार्य अबाधित राहील. असं म्हणतात, दैवी इच्छेनुसार काही काळानंतर कुंतीने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. त्या बालकाच्या जन्माबरोबरच त्याच्या शरीरावर दिव्य कवच कुंडल होती. ही कवच कुंडल जन्मजात होती, त्यामुळे तो बालक सामान्य नव्हता. तो होता भविष्यातील महान धनुर्धर दानवीर कर्ण, ज्याला महारथी कर्ण म्हणून ओळखलं जातं. पण भक्त हो, ज्या क्षणी कुंतीने त्या निरागस बाळाला आपल्या कुशीत घेतलं, त्याच क्षणी तिच्या मनात एक भयंकर भीती निर्माण झाली होती. काय होती बरं ती भीती? तर ती अजून अविवाहित होती आणि त्या काळातील समाज या घटनेकडे समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणार नव्हता. तिच्या समोर आता आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय उभा होता. तर तो काय होता ते सुद्धा आपण ऐकूया. कुंतीच्या कुशीत एक निरागस आणि तेजस्वी असं बाळ होतं, जे तिला सूर्यदेवांच्या कृपेमुळे प्राप्त झालं होतं. महर्षी दुर्वासा यांच्या दिव्य मंत्रामुळे प्राप्त झालं होतं आणि त्या बाळाला जन्मजातच कवच कुंडल देखील होती. त्या बाळाकडे पाहून तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, पण त्या आनंदापेक्षा भीती खूप मोठी होती, कारण तिचं अजून लग्न झालेलं नव्हतं. ती अविवाहित होती. त्या काळातील समाज लग्नाआधी मूल होणं मोठा अपराध मानायचा. कुंतीला स्वतःपेक्षा जास्त चिंता होती आपल्या आई वडिलांच्या सन्मानाची, राजा कुंती भोजांच्या प्रतिष्ठेची, कारण त्यांची प्रतिष्ठा या घटनेमुळे एका क्षणात धुळीस मिळाली असती. भक्त हो, त्या काळामध्ये एका स्त्रीला स्वतःचं सत्य सांगण्याची संधी सुद्धा मिळायची नाही. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नसता आणि म्हणूनच कुंती समोर एक असा निर्णय उभा राहिला जो कोणत्याही आईसाठी असह्यच होता. संपूर्ण रात्र ती आपल्या बाळाला छातीशी कवटाळून रडली. क्षणभर तिला वाटलं सगळं सत्य सगळ्यांना सांगून टाकावं, पण पुढच्याच क्षणी राजघराण्याची प्रतिष्ठा असेल, समाजाची भीती असेल आणि भविष्याची चिंता तिच्या मनावर हावी झाली. म्हणजे या सगळ्यांचं तिच्या मनावर एक प्रकारे दडपण आलं आणि शेवटी थरथरत्या हातांनी तिने एका लहानशा पेटीमध्ये त्या बाळाला पॅक केलं. ते बाळ त्या पेटीमध्ये तिने बंद केलं आणि त्या पेटीत तिने सगळ्यात अगोदर मऊ वस्त्र अंथरलं, बाळाला त्रास होऊ नये म्हणून. पण पुढचा त्रास बाळाला एक वेगळाच होणार होता. आयुष्यभर बाळ आणि आई एकमेकांपासून दुरावणार होते, ते वेगळंच. तर आपल्या काळजाचा तुकडा त्या पेटीमध्ये तिने अलगद ठेवला. कर्ण निरागसपणे झोपला होता. त्याला आपली आई आपल्याला कुठे घेऊन चाललेली आहे याची कल्पना देखील नव्हती. पहाटेची वेळ होती. नदी शांत वाहत होती. कुंती त्या नदीच्या काठी उभी होती. तिने शेवटचं बघा, बोलताना सुद्धा त्रास होतोय. तर तिने शेवटचं एकदा आपल्या मुलाला बघितलं. त्याच्या कपाळावर तिने प्रेमाने हात फिरवला आणि डोळ्यातून अश्रू वाहत असतानाच ती म्हणाली, बाळा, मला माफ कर. आज मी तुला सोडते आहे, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. जर देवाची इच्छा असेल तर तोच तुझं रक्षण करेल. इतकं बोलून कुंतीने अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी ती पेटी हळूहळू नदीच्या प्रवाहामध्ये सोडून दिली.
भक्त हो ती पेटी वाहत्या पाण्यासोबत हळूहळू दूर जाऊ लागली आणि एक आई किनाऱ्यावर उभी राहून अश्रूंनी आपल्या मुलाला दूर जाताना पाहत राहिली. तो क्षण कुंतीच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना ठरला. तिला माहिती नव्हतं तिचा मुलगा जिवंत राहील की नाही, तो कोणाच्या घरी वाढेल, त्याला आईचं प्रेम मिळेल की नाही. पण नियतीने त्या बालकासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. कारण काही अंतरावर त्या नदी किनारी एक सारथी आणि त्याची पत्नी नशिबाने त्याची जणू वाटच पाहत होते. नदीच्या प्रवाहामध्ये ती छोटी पेटी हळूहळू पुढे जात होती. त्या पेटीत निरागस कर्ण शांत झोपला होता. त्याला हेही माहिती नव्हतं की त्याची आई अजूनही नदीच्या काठावर उभी राहून अश्रूंनी त्याला निरोप देत आहे, त्याच्याकडे पाहत आहे. नियतीला या बालकासाठी वेगळंच भविष्य लिहायचं होतं. काही वेळाने ती पेटी हस्तिनापूर जवळील नदी किनारी येऊन थांबली. त्यावेळी तिथे राजा धृतराष्ट्रांचे सारथी अधिरथ हे आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राधा देखील होती. दोघांनाही अनेक वर्ष झाली, पण मूलबाळ झालेलं नव्हतं. ते अपत्यहीन होते. त्या दुःखामुळे दोघंही नेहमी देवाकडे एका लेकरासाठी प्रार्थना करायचे. तेवढ्यात अधिरथचं लक्ष त्या पेटीकडे गेलं. त्यांनी ती पेटी हळूच बाहेर काढली आणि झाकण उघडलं. भक्त हो, झाकण उघडताच दोघेही आश्चर्यचकित झाले. आत एक तेजस्वी बालक शांतपणे झोपलेलं होतं. त्याच्या अंगावर जन्मजात दिव्य कवच कुंडलं होती. अधिरथ म्हणाले, राधे, हा साधा मुलगा नाही, हा ईश्वराने आपल्याला दिलेला जणू काही आशीर्वादच आहे. राधेच्या डोळ्यात क्षणात अश्रू आले. तिने बालकाला अलगद उचललं आणि पहिल्याच क्षणी आपल्या छातीशी कवटाळून धरलं. त्या दिवसापासून राधाने त्या बालकाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं. भक्त हो, याच कारणामुळे कर्णाला राधेय असं देखील म्हटलं जातं. कारण त्याला जन्म कुंतीने दिला, पण आईचं प्रेम मात्र अधिरथाच्या पत्नीने म्हणजेच राधेने दिलं. अधिरथ आणि राधा दोघांनीही कधीच त्याला दत्तक मुलगा असल्याची जाणीव अजिबात होऊ दिली नाही. त्यांनी त्याच्यावर स्वतःच्या लेकरापेक्षाही अधिक प्रेम केलं, कारण त्यांना स्वतःचं अपत्य कधी झालंच नाही. काळ पुढे सरकत गेला. कर्ण मोठा होऊ लागला. लहानपणापासूनच त्याला धनुर्विद्येची प्रचंड आवड होती. जेव्हा जेव्हा तो एखाद्या योद्ध्याला धनुष्यबाण चालवताना पाहायचा, तेव्हा त्याच्या मनात एकच इच्छा निर्माण व्हायची, मी सुद्धा एक दिवस जगातील सर्वात महान धनुर्धर बनेल. पण त्याच्या वाटेत एक अशी भिंत उभी राहणार होती, जी त्याच्या जन्मामुळे निर्माण झालेली होती. आणि याच अपमानामुळे त्याच्या आयुष्यामध्ये दुर्योधनाचा प्रवेश देखील होणार होता. तर भक्त हो, काळ पुढे सरकत होता. कर्ण आता मोठा झाला होता. लहानपणापासूनच त्याला धनुष्यबाण चालवण्याची म्हणजे धनुर्विद्येची अतिशय प्रचंड आवड होती. जेव्हा तो एखाद्या योद्ध्याला धनुष्यबाण चालवताना पाहायचा, तेव्हा त्याच्या मनात एकच स्वप्न जागं व्हायचं, मलाही जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं आहे. भक्त हो, त्या काळामध्ये हस्तिनापुरात द्रोणाचार्य राजकुमारांना धनुर्विद्या शिकवत होते. पांडव आणि कौरव सर्वजण त्यांच्याकडूनच शिक्षण घेत होते. एक दिवस कर्ण सुद्धा मोठ्या आशेने द्रोणाचार्यांकडे गेला. त्याने नम्रपणे त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला, गुरुदेव, मला सुद्धा धनुर्विद्या शिकायची आहे. द्रोणाचार्यांनी कर्णाकडे पाहिलं आणि विचारलं, तू कोण आहेस? कर्ण म्हणाला, मी अधिरथ या सारथीचा मुलगा आहे. हे ऐकताच द्रोणाचार्य क्षणभर शांत झाले आणि म्हणाले, मी राजकुमारांना आणि क्षत्रियांना शिक्षण देतो, सारथ्याच्या मुलाला मी धनुर्विद्या देऊ शकत नाही. भक्त हो, हे शब्द कर्णाच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. शांतपणे तो तिथून निघून गेला. पण त्या दिवशी त्याने मनाशी एक निर्धार केला, कोणी शिकवलं नाही तरी मी एक दिवस जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवूनच दाखवेल. तर बघा, त्याची इच्छाशक्ती किती प्रबळ होती याच्यावरून आपल्याला कळतं की कर्ण किती महान व्यक्ती असेल. तर यानंतर काय झालं, कर्णाने भगवान परशुरामांकडून विद्या मिळवण्यासाठी स्वतःला ब्राह्मण असल्याचं सांगितलं. त्यांनी त्याला धनुर्विद्येचं अत्यंत कठोर असं शिक्षण दिलं. कर्ण तसा अत्यंत मेहनती होता. त्याच्या परिश्रमामुळे तो अर्जुना इतकाच किंबहुना काही बाबतीत त्याहून सुद्धा श्रेष्ठ धनुर्धर बनला. पण नियती अजूनही त्याची परीक्षाच घेणार होती आणि तशीही ती घेतच होती. एक दिवस त्याचं सत्य परशुरामांना समजलं आणि त्या क्षणात कर्णाला एक असा शाप मिळाला जो त्याच्या मृत्यूचं कारण ठरणार होता.
भक्त हो, परशुरामांच्या मार्गदर्शनाखाली कर्ण दिवस रात्र सराव करत होता. त्याच्या हातातील बाण लक्ष कधीच चुकवत नव्हता. परशुरामांनाही कर्णाच्या प्रतिभेचं कौतुक वाटू लागलं. त्यांना खात्री होती की हा त्यांचा शिष्य एक दिवस जगातील सगळ्यात मोठा म्हणजे महान धनुर्धारी बनेल. एके दिवशी काय झालं, परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून विश्रांती घेत होते. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. तेवढ्यात एक विषारी कीटक कर्णाच्या मांडीवर येऊन बसला आणि त्याने कर्णाच्या मांडीवर जोरात दंश केला. त्या दंशामुळे कर्णाच्या मांडीतून रक्त वाहू लागलं. वेदना असह्य होत होत्या, पण कर्ण हल्ला सुद्धा नाही, कारण त्याला भीती वाटत होती, मी हल्लो तर माझ्या गुरुदेवांची झोप मोडेल. तो त्या सर्व वेदना सहन करत तसाच शांत बसून राहिला. काही वेळाने रक्ताचा स्पर्श होताच परशुराम जागे झाले. त्यांनी कर्णाच्या मांडीकडे पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तुला इतक्या तीव्र वेदना होत असताना सुद्धा तू का म्हणजे मला सांगितलं नाही, किंवा एखादा ब्राह्मण तर हे अजिबात सहनच करू शकत नाही. सत्य काय आहे ते सांग, तू नेमका कोण आहेस? कर्णाने आता काहीच लपवलं नाही. त्याने संपूर्ण सत्य परशुरामांना सांगून दिलं. परशुराम हे ऐकताच दुःखी झाले. ते म्हणाले, कर्ण, मला तुझी पात्रता मान्य आहे, पण तू माझ्याशी असत्य बोललास म्हणून मी तुला एक शाप देतो. ज्या क्षणी तुला या धनुर्विद्येची सर्वात जास्त गरज असेल त्याच क्षणी तू शिकलेली विद्या विसरून जाशील. तर भक्त हो, हा शाप पुढे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर खरोखर म्हणजे जो शाप परशुरामांनी दिला होता ना, तर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हा शाप खरा ठरला होता. कसा काय ते आपल्याला पुढे जाऊन समजणारच आहे. पण त्यावेळी कर्णाला याची काहीच कल्पना नव्हती. तो फक्त एकच गोष्ट मनात ठेवून जगत होता, मला माझी ओळख माझ्या पराक्रमाने निर्माण करायची आहे. तर याच काळामध्ये हस्तिनापुरात राजकुमारांच्या शस्त्रविद्येचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. संपूर्ण राज्य ते पाहण्यासाठी जमलं होतं. अर्जुन आपलं अद्भुत कौशल्य दाखवत होता. सर्वजण त्याचं कौतुक करत होते. पण अचानक एक तरुण हातात धनुष्य घेऊन रणांगणामध्ये उतरला. तो होता कर्ण. त्याने अर्जुनाने केलेले सर्व पराक्रम अगदी सहज करून दाखवले. संपूर्ण सभा क्षणभर शांत झाली. पण यानंतर कर्णाचा पुन्हा एकदा असा अपमान झाला ज्यामुळे त्याच्या आयुष्याला पुन्हा नवीन वळण मिळणार होतं. आणि याच क्षणी त्याच्या आयुष्यामध्ये दुर्योधनाचा प्रवेश झाला. कर्णाने अर्जुनाने केलेले सर्व पराक्रम अगदी सहज करून दाखवले. क्षणभर सभा शांत झाली, स्तब्ध झाली. अनेकांना वाटलं हा तर अर्जुना इतकाच महान धनुर्धारी आहे किंवा धनुर्धर आहे. तेवढ्यात कृपाचार्य पुढे आले. ते म्हणाले, तरुणा, अर्जुनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान देण्यापूर्वी तुझा परिचय काय आहे ते सांग. तू कोण आहेस? कोणाच्या राजघराण्यात तू जन्म घेतला आहेस? तर हे शब्द ऐकताच कर्ण काही क्षण शांत झाला, कारण त्याच्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. त्याला स्वतःचाही जन्म माहिती नव्हता. तो फक्त एवढंच म्हणू शकला, मी सारथी अधिरथ यांचा पुत्र आहे. हे ऐकताच सभेत कुजबूज सुरू झाली. काही जण त्याची खिल्ली उडवू लागले. सारथ्याचा मुलगा आणि हा अर्जुनाशी युद्ध करणार, याचा त्याला अजिबात सुद्धा अधिकार नाही. कर्णाचं डोकं खाली झुकलं. त्याच्या डोळ्यात अपमानाची वेदना स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात सभेतून एक आवाज घुमला, थांबा. तो आवाज होता दुर्योधनाचा, म्हणजे कौरवांमधला एक जण, ज्याला कौरवांमधला मोठा सुद्धा म्हटलं जातं, दुर्योधन. तर हा दुर्योधन उठला, थेट कर्णाजवळ गेला. तो म्हणाला, पराक्रम जन्मावर ठरत नसतो, तो कर्तृत्वावर ठरतो. जर अर्जुन राजपुत्र आहे तर कर्णाला त्याच्याशी लढण्याचा अधिकार नाही. तर मी आत्ताच कर्णाला राजा घोषित करतो. क्षणाचाही विलंब न करता दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा म्हणून घोषित केलं. राज्याभिषेकासाठी पाणी आणलं गेलं, मंत्रोच्चार झाले आणि काही क्षणातच सारथ्याचा मुलगा म्हणून हिनवल्या गेलेल्या कर्णाला एका राजाचा मान मिळाला. बघा परिस्थिती कशी बदलते. कर्णाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले, कारण ज्यांनी आयुष्यभर त्याचा अपमान केला त्यांच्यात पहिल्यांदा एका व्यक्तीने त्याचा सन्मान केला होता. त्याच दिवसापासून कर्णाने मनाशी एक निर्णय घेतला, दुर्योधन, जग माझ्या विरुद्ध गेलं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तर भक्त हो, याच एका निर्णयामुळे पुढे जेव्हा श्रीकृष्ण आणि स्वतः कुंती कर्णाला सत्य सांगण्यासाठी आले, तेव्हाही त्याने दुर्योधनाशी केलेली मैत्री कधीच सोडली नाही. आणि याच ठिकाणापासून कथेचा सर्वात भावनिक भाग सुरू होतो. मंडळी,
कुरुक्षेत्राच्या युद्धाची तयारी पूर्ण झाली होती. दोन्ही बाजूचे सैन्य युद्धभूमीवर पोहोचले होते. प्रत्येकाला माहिती होतं आता युद्ध अटळ आहे, युद्ध होणार म्हणजे होणार. पण एक व्यक्ती अशी होती जिच्या मनात अजूनही एक आशेचा किरण जिवंत होता. ती होती कुंती. आयुष्यभर तिने एक रहस्य आपल्या हृदयामध्ये दडवून ठेवलं होतं, पण आता ते रहस्य लपवण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. एके दिवशी सूर्योदयाच्या वेळी कर्ण नेहमीप्रमाणे सूर्यदेवांची उपासना करत होता. तो डोळे मिटून प्रार्थनेमध्ये मग्न होता. तेवढ्यात त्याच्या मागे एक स्त्री उभी राहिली. कर्णाने प्रार्थना पूर्ण केली आणि मागे वळून पाहिलं तर त्याच्या समोर उभी होती कुंती. कर्णाने नम्रपणे कुंतीला नमस्कार केला आणि तो म्हणाला, माते, तुम्ही यावेळी इथे आणि कशासाठी आलात? कुंतीच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या ओठांवर शब्द येत नव्हते. काही क्षण शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, कर्णा, आज मी तुझ्याकडे काही मागायला आलेली नाही. आज मी तुला सत्य सांगायला आले आहे. कर्ण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. कुंती आपल्या थरथरत्या आवाजामध्ये पुढे म्हणाली, कर्णा, अधिरथ आणि राधा हे तुझे फक्त पालनकर्ते आहेत, पण तुझी जन्मदात्री, तुझी आई, तुझी माता मी आहे कुंती. हे शब्द ऐकताच कर्णाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला क्षणभर काय करू काय नाही किंवा त्याला काहीच सुचेनासं झालं. तो अविश्वासाने कुंतीकडे पाहत राहिला. कुंतीने एकामागून एक संपूर्ण सत्य त्याला सांगितलं. मग दुर्वासा ऋषी, सूर्यदेव, त्याचा जन्म, नदीमध्ये सोडण्यामागचं कारण, सगळं. आणि हे सगळं सत्य ऐकताना कर्णाच्या डोळ्यात मात्र अश्रूच तरळले. पण त्या अश्रूंमध्ये आनंद नव्हता. ते होते आयुष्यभर आईच्या प्रेमापासून दूर राहिलेल्या एका मुलाचे अश्रू. मंडळी, कुंतीने आपलं जे काही सत्य होतं ते सगळं कर्णाला सांगितलं होतं. काही क्षण दोघांमध्ये पूर्ण शांतता पसरली. कर्ण आकाशाकडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मग तो हळू आवाजातच म्हणाला, माते, आज तुम्ही मला हे सत्य सांगत आहात, पण जेव्हा मला आईच्या मायेची खरी गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? हे शब्द ऐकताच कुंतीचं हृदय मात्र पिळवटून गेलं. तिच्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त रडत उभी होती. कर्ण पुन्हा म्हणाला, जेव्हा समाजाने माझा अपमान केला तेव्हा तुम्ही शांत राहिलात, आणि जेव्हा मला सारथ्याचा मुलगा म्हणून हिणवलं गेलं तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच बोलला नाहीत. आज युद्धाच्या अगदी आधी तुम्ही मला तुमचा मुलगा असल्याची आठवण करून द्यायला आला आहात की तुम्हाला माझी आठवण आली? कर्णाच्या प्रत्येक शब्दामागे आयुष्यभराची खरी वेदना होती. कुंतीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याचा हात धरला. ती म्हणाली, पुत्रा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता तरी माझ्यासोबत चल. तुझे भाऊ युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हेच तुझे खरे बंधू आहेत. तुझे ते सख्खे भाऊ आहेत. युद्ध सोड, पांडवांकडे ये. हे सगळं राज्य तुझंच असेल. तूच सर्वात मोठा पांडव म्हणून राजा होशील. तर मंडळी, क्षणभर कर्ण अगदी शांत राहिला आणि मग तो हलकस हसला. ते हसू आनंदाचं नव्हतं, तर ते होतं नशिबाने स्वीकारलेल्या एका योद्ध्याचं हसू. तो म्हणाला, माते, आज मला माझा जन्म कळला, पण ज्याने मला सन्मान दिला तो खरा दुर्योधन होता. संपूर्ण जग माझा अपमान करत होतं, तेव्हा त्याने मला राजा बनवलं. आज मी त्याला एकटं सोडू शकत नाही. ते मित्रत्वाला शोभणारं नाही. तर कर्णाने पुढे जे शब्द बोलले ते महाभारतातील सर्वात भावनिक शब्दांपैकी एक मानले जातात. कर्णाने कुंतीकडे प्रेमाने पाहिलं. तो म्हणाला, माते, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, कारण दुर्योधनाने माझ्यावर विश्वास ठेवला. जगाने मला नाकारलं, पण त्याने मला स्वीकारलं. अशा मित्राचा विश्वासघात मी कधीच करणार नाही. हे ऐकताच कुंतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं कर्णाचा निर्णय आता काही बदलायचा नाही. पण कर्ण पुढे म्हणाला, माते, तुम्ही रिकाम्या हाताने काही परत जाणार नाही. मी तुम्हाला एक वचन देतो. युद्धात मी युधिष्ठिरावर, भीमावर, नकुलावर आणि सहदेवावर कधीही शस्त्र उगारणार नाही. मी फक्त अर्जुनाशीच युद्ध करेल. युद्ध संपल्यानंतर तुम्हाला 5च पुत्र राहतील. अर्जुन जिवंत राहिला तर मी नसेन, आणि मी जर जिंकलो तर अर्जुन नसेल, पण तुमचे 5 पुत्र नेहमीच राहतील. तर मंडळी, हे ऐकून कुंतीला अश्रू आवरले नाही. तिने पहिल्यांदाच कर्णाला मातेसारखी मिठी मारली. पण नियतीला ती सुद्धा जास्त वेळ पाहणं मान्य नव्हतं. कुरुक्षेत्राचं युद्ध पुढे जाऊन सुरू झालं आणि एका दिवशी अर्जुनाच्या बाणाने कर्णाचा मृत्यू झाला.
अर्जुनाच्या बाणाने कर्णाचा मृत्यू झाला खरा, पण कुंतीचे 5 पांडव कर्णाने सांगितल्याप्रमाणे आहे तसेच राहिले. युद्ध संपल्यावर मात्र कुंतीने पांडवांना एक असं सत्य सांगितलं की जे ऐकून सर्वांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकली. ती म्हणाली, कर्ण तुमचा शत्रू नव्हता, तर तो तुमचा मोठा भाऊ होता. मंडळी, हे ऐकताच युधिष्ठिराला प्रचंड धक्का बसला. तो दुःखाने म्हणाला, जर हे सत्य आम्हा सर्वांना आधीच कळलं असतं तर इतका रक्तपात कधीच झाला नसता. कर्णाच्या मृत्यूचं दुःख त्याच्या मनातून कधी गेलंच नाही असं सांगितलं जातं. त्या दुःखातूनच युधिष्ठिराने स्त्रियांनी अशा प्रकारचं मोठं रहस्य मनात ठेवू नये असा जणू काही शापच दिला. मंडळी, कुंतीने हे सत्य द्वेषामुळे लपवलं नव्हतं. तिने समाजाच्या भीतीने आणि परिस्थितीमुळे ते आयुष्यभर मनामध्ये दडवलं. पण कधी कधी एक सत्य योग्य वेळी न सांगितल्याची किंमत आपल्याला संपूर्ण आयुष्यभरासाठी मोजावी लागते, हेच आपल्याला याच्यातून समजतं. प्रत्येक कथा आपल्याला त्यातून काहीतरी बोध शिकवून जाते. म्हणून कथा या काहीतरी घेण्यासाठी असतात, चांगलं चांगलं शिकण्यासाठी असतात. आपण त्या जरूर ऐकल्या पाहिजे. आजची ही कथा, कर्णाची आणि कुंतीची कथा आपल्याला काय शिकवते, तर सत्य कितीही कठीण असलं तरी ते योग्य वेळी सांगितलेलं कधीही चांगलं. कारण सत्य अनेक आयुष्य वाचवू शकतं, पण उशिरा उघड झालेलं सत्य फक्त पश्चाताप आणि पश्चातापच मागे ठेवून जातं. तर आपल्याला याच्यातून कळतं की एक सत्य की कुंतीला लग्ना अगोदर दुर्वासा ऋषींच्या मंत्रामुळे मुलगा झाला. सूर्यदेवांसारखा तो तेजस्वी होता. त्याला म्हणजे जगात कुणालाही नसतील अशी कवच कुंडलं होती. पण कुंतीला समाजाची भीती वाटली. आता ही गोष्ट कितीही चांगली होती की तिचं कौमार्य यामुळे भंग झालेलं नव्हतं, पण मग तिला लग्ना अगोदर मूलबाळ झालेलं होतं हेच समाजाने मान्य केलं नसतं. आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या आई वडिलांची प्रतिष्ठा फार महत्वाची होती. कदाचित तिने हे सत्य त्यावेळी समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्या वडिलांना केला असता, माता पित्यांना केला असता, तर एवढं मोठं सत्य तिला लपवावं लागलं नसतं. आणि ही गोष्ट लपवली नसती तर महाभारतासारखा एवढा मोठा रक्तपात किंवा त्यातून जे अनेक जीव गेले तर ते कधीच गेले नसते. कुंती, त्याचबरोबर तिचे लग्नानंतरचे 5 मुलं, जसं की युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे तिचे 3 मुलं होते. नकुल, सहदेव हे माद्रीचे होते, पण कर्ण सुद्धा त्याच्यामध्ये. तर तिचे एकूण 6 पुत्र तसेच्या तसे राहिले असते. आणि कौरव पांडव हे जे काही युद्ध झालं ते सुद्धा झालं नसतं. पण असो, दैवी लीला आजपर्यंत कुणाला कळलंय का? आणि ज्याने कोणी ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला असेल त्याला त्यातून एकच शिकायला मिळालेलं असेल की प्रत्येक दैवी लीले मागे काहीतरी रहस्य होतं, काहीतरी मोठं कारण होतं, म्हणून या गोष्टी घडायच्या. मंडळी, तुम्हाला आजची ही कर्णाची आणि कुंतीची कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. यापुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील हे सुद्धा सांगत चला. आपल्या चॅनेलवर तशा मी भरपूर कथा, भरपूर व्हिडिओ आतापर्यंत पोस्ट केलेले आहेत, ते सुद्धा अवश्य पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कथा शेवटपर्यंत पाहिली, ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.